महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून यामध्ये संपूर्ण राज्यात भाजपा महायुतीने रेकॉर्ड ब्रेक यश संपादन केले आहे। याच निवडणुकीमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांनी सलग 5व्यांदा घवघवीत यश संपादन करून त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांचा दारुण पराभव केला आहे। एकीकडे मतदारसंघामध्ये निवडणुकीपूर्वी चौरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी मतमोजणीच्या दिवशी प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडीमध्येच काट्याची टक्कर दिसून आली। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलेली विकास कामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीची तत्परता यामुळेच मतदारसंघातील जनतेने त्यांना सलग 5व्यांदा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पाठविले असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून या प्रसंगी देण्यात आल्या। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी जवळपास 230 जागांवर भाजपा महायुती व मित्रपक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून जनतेने विकास कामांनाच प्राधान्य दिल्याचे यावरून दिसून येते। जळगाव जामोद मतदारसंघातील विजयी उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विजयानंतर शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये विजयी जल्लोष व शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। भाजपा महायुतीच्या विजयाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांचा जवळपास 19,000 मतांनी पराभव केला आहे। तर मतदारसंघातील सलग 5व्यांदा झालेला विजय हा माझा विजय नसून संपूर्ण जनतेचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया या प्रसंगी डॉक्टर संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्या। या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांना 1,06,386, महाविकास आघाडीच्या डॉक्टर स्वाती वाकेकर यांना 87,590, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रवीण पाटील यांना 17,515, तर परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत डिक्कर 9,948 याप्रमाणे मते मिळाली असून अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे डॉक्टर संजय श्रीराम कुटे सलग 5व्यांदा प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले आहेत। MCN न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, जळगाव।